महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी देणार आहे। महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात सांगायचं झालं तर 7, 8, 9, 10, 11, 12 जूनच्या दरम्यान राज्यात मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। आजच्या कंप्लीट आज आहे 28 मे 2026। आजपासून कंप्लीट 9 दिवस शिल्लक राहिले शेतीचे कामे करण्यासाठी। शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, या 9 दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10, 11, 12 दरम्यान मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हे जे मोसमी पाऊस आहे तर खरं तर पहिलं तर काय होणार आहे, 31 मे पासूनच 31 मे 1, 2, 3, 4, 5 जूनच्या दरम्यान पूर्व विदर्भ, काही भागात पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे, काही भागामध्ये 1 जूनला येईल, काही भागात 2 ला, काही 3 ला, काही 4, 5, 6, 6 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा। पण हे 6 जून पर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ लगेच मोसमी पाऊस येणार आहे आणि 31 आणि 1 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि केरळमधून कंप्लीट 5 ते 6 दिवसामध्ये ते महाराष्ट्रात येणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती, आजच्या कंप्लीट 9 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तुमचे कामं करण्यासाठी 9 दिवस आहे, तुम्ही शेतीचे मशागतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये पावसासाठी खूप पोषक वातावरण आहे। इतकं वातावरण असं कधीच पोषक नसतं, पण काय झालं, यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे यावर्षी खूप पोषक वातावरण तयार झालं। आणि यावर्षी सगळ्यात महत्वाचं यावर्षी लवकर पेरणीचा योग आहे, मिरगी पेर होणार आहे। कापसाच्या देखील बऱ्याच शेतकऱ्याचा काय होणार आहे, 2-3 टप्प्यामध्ये लागवडी होणार आहेत, कारण की काय होणार आहे, काही काही भागामध्ये 1 जून ते 6 जूनच्या दरम्यान काही काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस पडणार आहे, काही निरंक राहील, काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा।